15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलेला होता। मात्र राज्य सरकारनं मराठा समाजाच्या 4 पैकी 2 मागण्या मान्य केल्यानं जरांगे यांनी साखळी उपोषण आता 15 दिवसांसाठी पुढे ढकललंय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। बेमुदत साखळी उपोषण तुर्तास स्थगित। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची घोषणा। साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। 15 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती। मात्र सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्यानं जरांगे पाटलांनी 15 फेब्रुवारी पासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केलंय। 15 तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवलं होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय 10-15 दिवसासाठी। कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं? सरकारला वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिलं पाहिजे। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं असून अंतरवाली मधील बेमुदत साखळी उपोषण पुढील 15 दिवस स्थगित करत असल्याचं सांगत फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारनं मराठा समाजाच्या राहिलेल्या 2 मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही 4 पैकी 2 मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली। आता राहिल्या 2, त्या 2 साठी तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात राहिलेल्या 2 सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा। जरांगे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे। त्याचबरोबर जरांगेने अंतरवालीतलं साखळी उपोषण हे स्थगित केलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कुठेतरी ऍडजस्टमेंट झालंय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।